श्री स्वामी समर्थ. आजची बोधकथा आहे परिस्थिती की नशीब. भक्तांनो, आपल्या आयुष्यात जेव्हा एखादी वाईट घटना घडते तेव्हा आपण लगेच म्हणतो की माझं नशीबच खराब आहे. पण खरंच एखादी गोष्ट आपल्यासाठी वाईट असते की चांगली हे आपल्याला त्या क्षणी समजू शकतं का? आजची ही गोष्ट ऐकल्यानंतर तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल. ही गोष्ट आहे एका गरीब म्हाताऱ्याची आणि त्याच्या एका सुंदर घोड्याची. एका गावात एक अत्यंत गरीब म्हातारा राहत होता. त्याच्याकडे एक अतिशय सुंदर पांढरा घोडा होता. तो घोडा इतका देखणा होता की खुद्द राजालाही त्याचा हेवा वाटायचा. राजाने त्याला विचारले, बाबा, हा घोडा मला विकून टाका. मी तुम्हाला हवी ती किंमत देईन. पण म्हातारा म्हणाला, राजे, हा माझ्यासाठी फक्त घोडा नाही, माझा मित्र आहे. आणि मित्राला कुणी विकतं का? एके दिवशी सकाळी म्हाताऱ्याने पाहिले तर घोडा तबेल्यात नव्हता. संपूर्ण गाव तेथे गोळा झाले. लोक म्हणू लागले, अरे म्हाताऱ्या, किती मूर्ख आहेस तू. राजाला विकला असता तर आज श्रीमंत झाला असतास. आता बघ, घोडा चोरीला गेला. तुझे नशीबच खराब आहे. लोक ओरडत होते, पण म्हातारा अतिशय शांत होता. तो म्हणाला, शांत व्हा. नशीब खराब आहे की चांगले हे मला माहीत नाही. फक्त इतके सत्य आहे की घोडा जागेवर नाही. हे फक्त आयुष्याचे एक पान आहे. पूर्ण पुस्तक अजून बाकी आहे. मग तुम्ही नशिबाला दोष का देताय? लोक त्याला हसले आणि निघून गेले. पण 15 दिवसानंतर अचानक तो घोडा परत आला. तो चोरीला गेला नव्हता, तर जंगलात पळून गेला होता. येताने त्यानं आपल्यासोबत आणखी 12 दृष्टपुष्ट रानटी घोडे आणले होते. आता गावकरी पुन्हा गोळा झाले. ते म्हणाले, बाबा, तुम्ही बरोबर होता. तुमचे नशीब पर तुमचे नशीब तर फळफाळले. तुमचे नुकसान नाही, तर उलट खूप मोठा फायदा झाला आहे. म्हातारा पुन्हा शांतपणे हसला आणि म्हणाला, पुन्हा तुम्ही तेच करत आहात. फायदा झाला की तोटा हे मला माहीत नाही. फक्त इतके सत्य आहे की आता माझ्याकडे 13 घोडे आहेत. काही दिवसांनी म्हाताऱ्याचा एकुलता एक मुलगा त्या रानटी घोड्यांना प्रशिक्षण देऊ लागला. त्या प्रयत्नात एका घोड्याने त्याला जोरात खाली पाडले. मुलाचे दोन्ही पाय मोडले. लोक पुन्हा आले आणि रडू लागले, अरे अरे, हे घोडे तर पनवती निघाले. तुझ्या मुलाचे पाय गेले. आता म्हातारपणी तुला आधार हिरावला गेला. तुझे नशीबच फुटकं निघालं. म्हातारा शांतपणे म्हणाला, आधार गेला की नाही हे वेळच सांगेल. फक्त इतके सत्य आहे की माझ्या मुलाचे पाय मोडले आहेत. काही महिन्यानंतर त्या देशावर शत्रूने अचानक आक्रमण केले. राजाने फरमाने काढले की गावातील सर्व धडधाकट तरुणांना सक्तीने सैन्यात भरती केले जाईल. युद्धाची परिस्थिती भीषण होती. त्यामुळे कोणालाच खात्री नव्हती की आपली मुले परत येतील. गावातील सर्व मातापिता रडत होते. पण म्हाताऱ्याच्या मुलाला पाय मोडलेला असल्यामुळे सैन्यात नेले नाही. तेव्हा गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना समजले की ज्या घटनेला ते दुर्दैव समजत होते, त्याच घटनेमुळे आज म्हाताऱ्याचा मुलगा सुरक्षित होता. मित्रांनो, या कथेचा बोध खूप साधा पण महत्वाचा आहे. आयुष्यात जेव्हा एखादा दरवाजा बंद होतो तेव्हा आपण लगेच रडायला लागतो. पण लक्षात ठेवा, एखादी घटना चांगली आहे की वाईट हे ठरवणारे आपण कोण? आयुष्यात जो काही चढ उतार येईल त्याला शांतपणे सामोरे जा. कारण आजचे संकट उद्याचे वरदान ठरू शकते. परिस्थिती कशीही असो, संयम सोडू नका. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर तुमच्या सर्व मित्रांसोबत नक्की शेअर करा.
आणि अशाच आपल्या प्रेरणादायी कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.